महानंदाचा कारभार गुजरातस्थित संस्था राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाकडे द्यावा असा ठराव राज्य सरकारकडे आलाय आणि यावरून खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र डागलंय। महानंदेचं व्यवस्थापन अशा प्रकारे विस्कळीत करण्याचं कारण एकच आहे, मुख्य म्हणजे जमीन। 27 एकर जमीन महानंदाची। आय रिपीट, 27 एकर लँड ऑफ महानंदा। ही 27 एकर जमिनीवर गुजरात लॉबीचा डोळा आहे आणि ती जमीन घशात घालण्यासाठी महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांनी आणि राजकारण्यांनी हा गुजरात लॉबीशी केलेला सौदा आहे। 27 एकर जमीन। या क्षणी महानंदा डेअरीचे जे चेअरमन आहेत, महानंदा या संपूर्ण व्यवस्थापनाचे, ते कोण आहेत? या राज्याच्या दुग्ध विकास किंवा महसूल मंत्र्यांनी जाहीर करावं परजणे कोण आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।